नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मोटिवेशनल व्हिडिओ आणि रेकॉर्डेड ई बुक्स या ठिकाणी अपलोड करणार आहेत ते माझ्या चॅनलमध्ये, जे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलं मार्ग दाखवण्यासाठी आणि ज्यांना पुस्तक ऐकण्याची आवड आहे अशासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी नवीन पुस्तकं रेकॉर्डेड अपलोड करणार आहे. तर फर्स्ट या ठिकाणी मी एक सुविचार घेऊन इथं सुरू करतो. जर एखाद्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सवय उपयोगी पडते. विनोबा भावे. आता आपण असं पाहतो, आपल्याला आपल्या कार्यात आपल्या काम करण्यामध्ये कंटाळा येतोय, काम करण्याची आळस येतोय आणि अभ्यास करणारे विद्यार्थी असतात त्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतोय. आपण एखादा अभ्यास घेतो, तो काही दिवस करतो आणि काही दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी कंटाळा येतो. पण अशा वेळेस आपली एक्झाम येते आणि आपण आपलं काय आपलं चुकलेलं आहे त्याचं ॲनालिसिस करत नाही आणि आपण त्याच्यामुळे आपलं सक्सेसफुल त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही. तर कंटाळा येतोय, असा कंटाळा आल्यावर आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक वेळी आपल्याला आवडेल असंच काम मिळेल याची शक्यता कमीच असते. नाईलाजाने आपल्याला ती काम करावीच लागतात. तडजोड स्वीकारावीच लागते. अभ्यासाच्या बाबतीतही असंच घडतं. अशा वेळी त्या कामात कंटाळा करण्याऐवजी आपण आवड त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. सपोज एखादं काम, एखादा विषय कंटाळवाणा आहे की नाही हे बहुतांशी आपल्या मनावर अवलंबून असते. मनाच्या त्या विचाराला योग्य दिशा देण्याचे काम ज्याला जमतं तो कोणत्याही क्षेत्रात अपयशी होत नाही, कारण तो कंटाळवाण्या कामातही रस निर्माण करतो. हे कसं करायचंय? प्रत्येक कामात आवड कशी निर्माण करायची, त्यासाठी आपल्या विचारांना कोणत्या दिशेने वळवायचं त्यावर आपण आज प्रकाश टाकूया. तर आपण आपले विचार कसे असले पाहिजेत? तर सकारात्मक विचार असले पाहिजेत. आपले विचार कायम आशादायी किंवा सकारात्मक असतील तर नैराश्य येणार नाही. स्थिती कितीही वाईट असली तरी सकारात्मक विचार आपल्याला त्यातून बाहेर येण्याची प्रेरणा देतात. काम कंटाळवाणे वाटत असले तरी ते तुम्हाला करावेच लागणार असल्याने त्यात रस घ्या आणि ते मनापासून करण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार तुमची ऊर्जा शोषून घेतात, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो. मात्र सकारात्मक विचार तुम्हाला ऊर्जा प्रदान करतात, काम उत्तमरित्या संपवण्याची शक्ती निर्माण करतात. कालांतराने तुम्हाला असे सकारात्मक विचार करण्याची सवय जडते आणि कंटाळवाणे वाटणारे कामही आनंदाने करण्याचा उत्साह निर्माण करतो, जे तुम्हाला इतरांच्या तुलनेत नेहमी पुढे ठेवतो. आता आज आपण पाहूया, जर आपल्याला एखादा आपल्या व्यवसायाची किंवा कंपनीमध्ये काम करण्याची किंवा एखादा टास्क आपल्याला दिले, तर ते टास्क आपण कसे घेतो? सकारात्मक घेतो किंवा निगेटिव्ह घेतो? त्या कामाबद्दल कंटाळवाणा करतो? तर याच्यावर आपलं प्रगती त्या ठिकाणी अवलंबून आहे. तर दुसरा आहे, दृष्टिकोन बदला, परिणाम बदलतील. जर तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल, तुमच्या कामाबद्दल, तुमच्या विचाराबद्दल दृष्टिकोन जर बदलला तर obviously त्याचा परिणाम पण त्या ठिकाणी बदलतील. कामाकडे कोण कसा पाहतो यावर सर्व काही अवलंबून असते. बहुसंख्य लोक कामाला ओझं समजूनच वाहत असतात, म्हणूनच ते आहे त्या परिस्थितीत राहतात. या उलट जे कामाला आपलं कर्तव्य समजून करतात ते खऱ्या अर्थाने त्या कामाला न्याय देतात. तुमच्याकडे ते ज्ञान कौशल्य आहे, म्हणूनच तर तुम्हाला ते काम मिळालं असतं. विद्यार्थ्यांना सुद्धा हेच लागू पडतं. ज्ञान कधीच वाया जात नाही, ते कधी ना कधी कुठे ना कुठे कामी पडतंच. एवढं लक्षात ठेवून अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासात वेळ घालवणं केव्हाही उत्तमच. आता आपण पाहतो, खूप साऱ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स वॅकन्सी त्या ठिकाणी निघत असतात, पण आपण काय करतो, एकदा एक्झाम फॉर्म भरून देतो आणि त्याच्याकडे आपण पाहतच नाही. मग त्यानंतर तिथे कालांतराने एक्झामची डेट घोषित केल्या जाते आणि मग आपल्याला त्याबद्दल त्या ठिकाणी प्रेशर येतं, बा माझा अभ्यास त्या ठिकाणी कसं कव्हर होईल, मी माझं टार्गेट त्या ठिकाणी कसे कंप्लीट करणार आहे. आणि
मी जर तो अभ्यास केला नाही तर माझे सक्सेस और सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी कमी पडतो. तर त्यामुळे आपला दृष्टिकोन बदला, परिणाम बदलतील, आपल्या सवयी बदला. नंतर कृतज्ञ व्हा. जगात अनेक बुद्धिमान व्यक्ती बेरोजगारीच्या छायेत अडकलेले दिसतील. तुम्हाला काम करण्याची, अभ्यास करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. सर्वांनाच अशी संधी मिळते असे नव्हे. अभ्यास करून तुम्हाला करिअर करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करण्याची, त्याविषयी कृतज्ञता बाळगण्याची वेळ तुमची आहे. आजचा त्याग उद्याच्या यशाची पायभरणी करतो. आज जी तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडल्यास जो तुम्हाला आनंद मिळेल तो बाजारात विकत मिळत नाही. म्हणून प्रत्येक कामाबद्दल कृतज्ञता बाळगा. म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिक्षण दिलेले आहे, शिक्षणासाठी पैसा पुरविलेला आहे आणि आपले गुरुजन बी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. तर त्या सर्वाबद्दल कृतज्ञता राहा, धन्यवाद म्हणा. त्याच्यामुळे आपले आयुष्य त्या ठिकाणी चेंज होणार आहे. नंतर मनाला भटकू देऊ नका. न आवडणारा विषय आला की विद्यार्थी अभ्यासात कंटाळा करतो. मन तुम्हाला थकले असल्याचा संकेत देतं आणि तुम्ही अभ्यास सोडून देता. मुळात या मनाच्या प्रतिक्रिया असतात. तुम्ही 40% काम केलं की मन तुम्हाला थकल्याचा संदेश देणं सुरू करतं. त्यावेळी मनाची 60% ऊर्जा अजून बाकी असते. अशा वेळी तुम्ही मनाच्या संकेताकडे दुर्लक्ष करून अभ्यासात जबरदस्तीने सातत्य ठेवलं तर त्यांचे निष्कर्ष फार चमत्कारिक येतात. अभ्यास संपल्यावर तेच मन तुम्हाला आनंदाच्या अनुभूतीने न्हाऊन काढतं. म्हणून मनाचे चुकीचे संकेत ओळखून अभ्यासाकडेच लक्ष द्या. आता आपण अभ्यास करतो, आता आपण पाहतो. तर आज आपण प्रत्येक मुलं पहा, छोटे मुलं पहा, मोठे मुलं पहा, पॅरेंट्स पहा, मोबाईलवर रील बघण्यात त्या ठिकाणी बिझी असतात. तर आपण पाहत असतो, आपण आपलं मन एका मिनिटासाठी बी त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपण पॅरेंट्स करू नाही शकत तर आपण आपल्या मुलाकडून काय त्या ठिकाणी अपेक्षा ठेवू शकतो. तर मनाला भटकू देऊ नका. मनाला भटकू देत नसेल तर आपण जसं करतो तसे आपली मुलं आपल्याला अनुकरण करत असतात. सृष्टीत सर्व जोडलेले, शेवटी सृष्टीत सर्व जोडलेले, ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली आहे. तुम्ही आम्ही सर्वजण ऊर्जेचे स्वरूप आहे. प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी मात्र वेगवेगळी असते. तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीच्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही पोहोचले की ती गोष्ट तुम्हाला मिळवता येते. सकारात्मक विचार आणि एकाग्रतेने ते सर्व शक्य होते. अभ्यासाचंही असंच आहे. प्रत्येक विषय हा दुसऱ्या विषयाशी जोडलेला आहे. तुम्ही जेवढा सखोल अभ्यास कराल तेवढ्या लवकर तुम्हाला हे सहचर्य लक्षात येईल. म्हणून अभ्यासात आवड निर्माण करा आणि पहा कशा नवनवीन गोष्टी उलगडायला लागतात ते. सृष्टीत सर्व जोडलेले, आता तुम्ही पाहत असाल ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली असते. आपण आता मला माहित आहे एनर्जी मेकॅनिकल मध्ये एक सिद्धांत आहे, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. एनर्जी ही नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट ओनली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आपण एक्झाम्पल घेऊ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्याचे वेगवेगळे माध्यम आहे. जसं की आता परिचित असलेले सगळ्याला माहीत असलेले सोलार एनर्जी. सोलार एनर्जी पासून, सूर्यापासून जी प्रकाश निघतं ते रेडिएशन कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. आता आपण शेतकरी आहे, शेतकऱ्यात बी आपण आता सोलार पंप यूज करून वॉटर त्या ठिकाणी आपल्या शेतीला इरिगेशन करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून जर आपला विचार बदलला, आपले कार्य बदलले, तर आपले जर एनर्जी सकारात्मक असेल तर आपल्याला आपल्या यशापासून कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही. तर आपल्याला जेव्हा कंटाळा येतो तर तेव्हा आपण काय केले पाहिजे? कंटाळा आला तर आपण आपल्या आवडीची गोष्ट त्या ठिकाणी जर केली तर निश्चित तुम्हाला ज्या गोष्टीत तुम्हाला कंटाळा आलाय त्या गोष्टीची तुम्हाला पुन्हा आवड त्या ठिकाणी निर्माण होऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की सक्सेसफुल व्हाल याची मला गॅरंटी आहे.
तर अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय वेगवेगळे मोटिवेशनल विषय या ठिकाणी माझ्या YouTube चॅनलवर मी अपलोड करणार आहे आणि पुस्तकाचे रेकॉर्डिंग बी करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.